नाव काय तुमचं? हेमलता अष्टेकर, 53 वय आहे. बरं, आणि काय त्रास होता तुम्हाला? सर्व्हायकलचा त्रास आहे, मानेचा आणि कमरेचा. काय सर्व्हायकल मध्ये नेमकं काय झालेलं सांगाल थोडं? त्यांनी अर्ली डिजनरेशन सांगितलं. आणि ॲक्च्युली त्रास तर मला गेली 16 वर्ष आहे. बरं. त्यावेळेस त्यांनी ऑपरेशन सांगितलं होतं, जेल टाकून आपल्याला तिथे तिन्ही याच्यामध्ये डिस्कमध्ये जेल भरायची आहे आणि 3 वेगवेगळे ऑपरेशन करायचे. बरं. त्यावेळेस मी म्हटलं आत्ता मला मॅन पॉवर नाही आहे की बेड रेस्ट घेता येईल. त्यावेळेस ते मागे पडलं. पण त्याच्यानंतर भरपूर औषधं झाली, त्याच्याने ॲसिडिटी वाढून पोट खराब झालं. आणि आता मणक्याचं सांगितलं की ऑपरेशन करायचं आहे मानेचे. अच्छा. पण आता लगेच ऑपरेशन करणं म्हणजे आपल्याला पॅरालाइज होतो, आपण डिसेबल होतो. मी केलं नाही ते लगेच. बरं. पण आता हे तुम्ही लावताय त्याच्याने जरा मला काय लावतायत ते नाव सांगा? ॲक्युप्रेशर. तर तुम्हाला ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट केली, जरा दाखवाल तुमचे पॉईंट सगळ्यांनी? ओके. तर ही ट्रीटमेंट केली, किती सिटिंग्स, किती दिवस लावले तुम्ही? 3 दिवस. किती रिझल्ट आला तुम्हाला रिलीफ? पुष्कळ 15 ते 20%. म्हणजे त्याच्यात एवढ्या झिरोपासून इथपर्यंत येते, म्हणजे थोडं रिलीफ वाटतंय. ज्या वेळेस तुमचं प्रेशर दिलं त्याच वेळेस तुम्हाला काही फरक जाणवला? त्यावेळेस लगेच फरक जाणवला. म्हणजे ऑन द स्पॉट ही पॅथी काम करते हे वाटतंय? हां. आणि विदाऊट मेडिसिन. जिथे ऑपरेशन होते ते ऑपरेशन सुद्धा करायची आता गरज वाटते का, की करावी लागेल? म्हणजे की आता सांगताय जिथे पॅथी, मला थोडं रिलीफ वाटतंय. पॅथी इथे तुम्हाला ऑन द स्पॉट दाखवते, फरक पडतोय, तर म्हणजे काम होतंय. बरोबर. धन्यवाद. थँक्यू.